श्री गुरु कृष्ण सरस्वती कुंभार स्वामी. नांदणी गावात आप्पा भट नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला अन्नपूर्णा नावाची पत्नी होती. हा ब्राह्मण भारद्वाज गोत्रातील असून पंचांगाच्या आधारे लोकांच्या अडीअडचणी दूर करून गावातील पूजा अर्चा वगैरे पुरोहिताचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असे. या दोघांना देवधर्माच्या कार्यात नेहमीच गोड वाटत असे. दर पौर्णिमाला व शनिवारी ब्राह्मण आपल्या पत्नीसह दत्तांच्या दर्शनासाठी वाडीस अगदी नियमाने जात असे व 2 दिवस राहून परत गावी येत असे. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती, परंतु घरी संतान नसल्यामुळे अन्नपूर्णेस घर ओस वाटत होते. त्यामुळे तिने एकदा पतीस सांगितले की आपल्या घरात पैसा अडका व धान्य मुबलक असले तरी आपणास संतान नसल्यामुळे ते सर्व काही व्यर्थ आहे. तरी श्री दत्तचरणी प्रार्थना करून माझी ही इच्छा पुरी करावी. तेव्हा शनिवारी श्री दत्त गावी जाऊन त्या भक्तांच्या कैवाऱ्यास विनंती करा. तो त्रिभुवनीचा राजा आपल्याला निश्चित पुत्र देईल व आपल्या संसारात सुख आनंद निर्माण करेल. परंतु त्या ब्राह्मणाचे बोलणे मनावर घेतले नाही. या गोष्टीला बरेच दिवस लोटले. एके दिवशी वाडीस गेला असताना दर्शनाच्या वेळी त्याने आपल्या पत्नीची इच्छा ईश्वरचरणी ठेवली. तसेच देवाचे गुणगान गाऊन तो स्तोत्र म्हणून तो भोजन करून झोपी गेला. त्या रात्री त्याने स्वप्नात साधूच्या वेशात एका पुरुषास पाहिले. तो साधू त्यास म्हणाला, हे ब्राह्मणा, सावध हो. तू उगाच मनाला काळजी लावून घेत आहेस. तू सर्व चिंता सोडून निष्काळजी राहा. मी स्वतःच तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी येईन. ते स्वप्न पाहून तो ब्राह्मण जागा झाला व संगमात स्नान संध्या आटोपून आणि आपल्या गावी परत आला. त्याने स्वप्नात पाहिलेला सारा वृत्तांत आपल्या पत्नीस सांगितला. ते ऐकून त्याच्या पत्नीस संतोष झाला. या गोष्टीला 3 महिने उलटून गेले. अन्नपूर्णेस आपण गरोदर असल्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे तिला फारच उल्हास वाटू लागला. तिला सारखे बलभीमाचे दर्शनाला जावे एवढेच नव्हे तर सारखे देवळातच बसून राहावे असे डोहाळे लागले. तसेच एखाद्या शोभिवंत सिंहासनावर बसून संसारात गाजलेल्यांचे सोडवणूक करावी, पालखीत बसावे असे वाटू लागले. याप्रमाणे दिवसामागून दिवस, आठवड्यामागून आठवडे व महिन्यामागून महिने लोटू लागले. आणि शके 1757च्या माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशी मकर लग्न व पावन नक्षत्र असताना रविवारी प्रातकाळी अन्नपूर्णा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. ती गौरवर्णीय देहाची, सुंदर मूर्ती, पूर्वजन्मीची सर्व पुण्य घेऊन घरी आली. जन्मवेळी आईस जरा देखील प्रसूतीचा त्रास भगवंताने दिला नाही व अशा तऱ्हेने पुराण पुरुषाने मानवावतार घेतला. त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले. श्रीकृष्ण मातेच्या परवानगीने कुलदैवताच्या दर्शनास मंगसोळीस पोहोचला. कुलस्वामिनीचे दर्शन होताच त्याने साष्टांग नमस्कार केला. देवाचे स्तुतिस्तोत्र गायले व तो म्हणाला, तुझ्या साक्षात दर्शनाची हाव धरून मी येथे धाव घेतली आहे. तू माझा कुलस्वामी व मी तुझा अज्ञानी नोकर. तेव्हा तुझ्यावर दृष्टी ठेवून मी लिंबाच्या झाडाखाली तू जोपर्यंत भेट देत नाहीस तोपर्यंत जेवण खाणं सर्व सोडून बसून राहीन. या बालकाची ती प्रार्थना ऐकून तेथे एक ब्राह्मण आला. थोड्याच वेळात त्या ब्राह्मणाचा देह पालटला व कपाळावर चंद्राची कोर असलेला भोळा शिवशंकर पार्वतीसह प्रकट झाला. जो नंदीवर आरूढलेला होता असा तो कैलासनाथ डोक्यावर वरदहस्त ठेवून कृष्णास म्हणाला, तू माझाच अंश असताना उगाच हे अज्ञान का दाखवतोस? दीन गरिबांचा उद्धार करण्यासाठी तू हा अवतार घेतला आहेस. तेव्हा हे स्तोत्र पुरे करून सत्वर स्वतःचे घरी जावे. प्रथम अक्कलकोटी गावी सूर्याप्रमाणे तेजस्वी नरसिंहभान नावाचे प्रसिद्ध स्वामी आहेत. त्यांच्या पायाला वंदन करावे. भक्तांसाठी वारंवार त्रयमूर्तीच देह धारण करतात. तरी बुद्धी स्थिर करून श्री गुरु महती वाढवावी. बालक तेथपर्यंत जातो तोच, इतके सांगून चटकन भगवान अदृश्य झाले. आधीच त्रयमूर्तीचा अंश त्यात त्र्यंबकेश भेटल्यावर सर्वच रहस्य कळून आले व कृष्ण मंदहास्य करू लागला. नंतर तो गावी गेला व आईस दर्शन देऊन सुखी केले. मुलाला पाहून आईला अत्यानंद झाला. आईचा निरोप घेऊन श्रीकृष्ण जो घरातून निघाला तो थेट अक्कलकोटला जाण्यासाठी
कारण त्याला श्रीगुरूंच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. 3 दिवस मार्गक्रमण केल्यावर तो अक्कलकोट गावी आला व त्याने बऱ्याच लोकांना विचारले की श्रीगुरू कोठे आहेत. त्यावर लोकांनी सांगितले की अक्कलकोटीचे प्रसिद्ध साधू, ज्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे व ज्यांना नरसिंह भान म्हणतात, तेच श्रीगुरूंची मूर्ती आहेत. बालवयातच कुलदेव खंडोबाचे आज्ञेने कृष्णा अक्कलकोट स्वामी समर्थांकडे गेला. माझा कृष्णा येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाट पाहत होते. स्वामींनी कृष्णाला सांगितले, तू आणि मी एकच आहोत आणि त्याचे नाव गुरुकृष्ण ठेवले. कृष्णा आल्यावर ते त्याला घेऊन रानात एकांतात गेले व तेथे 3 दिवस राहिले. काही दिवसांनी स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा दिली. त्यांचे तेज म्हणजे जसा अपार सूर्यच. ते तेज पाहून कृष्णाचे मन आनंदमय झाले व त्याने सद्भावाने पाय वंदिले. दोन्ही हात जोडून ते नानापरीने स्तोत्र गाऊ लागले. ते सर्व ऐकून श्रीगुरू स्मितहस्ते करीत म्हणाले, हे पूजा स्तोत्र वगैरे सारे पुरे कर व एक विचार सांगतो तो ऐक. कसला गुरु व कसला सेवक? अवघा एकच विचार कर की जगाचा उद्धार करण्यासाठी आता आम्हाला व तुम्हाला अवतार घ्यावा लागला आहे. नीतिमत्तेची सीमा न ओलांडता मनाला एक मर्यादा आणून जगात संचार करावयाचा आहे व लोकांची संगत करून जगाला मूर्खता दाखवून आपला हेतू साधावयाचा आहे. तेव्हा तुम्ही करवीर क्षेत्री जावे व तुमच्या अवताराचे कार्य साधावे. जे भक्त पुण्यभावाने भक्ती करतील त्यांना तारावे. एवढे बोलून आपला कृपेचा हात श्रीगुरूंनी मस्तकी ठेवला. दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघेही देहाचा व्यापार विसरून गेले. याप्रमाणे 7 दिवस लोटले. नंतर आनंदाची उर्मी जिरवून नरसिंहभान सावध झाले व त्यांनी समोर कृष्णाला पाहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून ते म्हणाले, बाळा सावध हो, अजून खूप कार्य करावयाचे आहे. तेव्हा आताच हे उचित नाही. आजपासून आम्ही तुमचे श्री गुरुकृष्ण असे नाव ठेवले. आता आमचे वसतिस्थान गाणगापुरी राहिले. आम्ही तेथे 3 महिने राहू. तुमच्याकडे एक सांगाती येईल. त्याला बरोबर घेऊन करवीर नगरीत जावे. तोपर्यंत तेथेच राहावे. साष्टांग नमस्कार करून कृष्ण म्हणाला, तुमची आज्ञा ती प्रमाण. नंतर ती जागा सोडून दोघेजण गावात आले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी सलग रात्रंदिवस याप्रमाणे 2 दिवस रस्ता क्रमित श्री गुरुनाथ करवीर क्षेत्रात आले व राम मंदिरात त्यांनी वस्ती केली. अद्याप हे राम मंदिर करवीर क्षेत्री आहे. तेथे त्यांनी एका स्त्रीची संबंधबाधा दूर केल्याने फडणवीस नावाच्या एका गृहस्थाची भक्ती महाराजांचे वर बसली व त्याने स्वामींना आपल्या घरी नेले. ताराबाई शिर्के ही कोल्हापूर येथील कुंभारआळीतील दत्तभक्त महिला, पूर्वाश्रमी गानिका होती. पोटशूळाने पीडित होती. ती नित्यनियमाने श्री नरसिंहवाडीची पौर्णिमावारी करीत असे. अनेक वर्षाच्या एकनिष्ठ सेवेच्या फलस्वरूप श्री दत्त महाराजांनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्यावर प्रसन्न असून काही दिवसात तुझ्या घरी राहण्यास येईल. त्यानुसार कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कुंभाराळीत ताराबाई शिर्के यांचे निवासस्थानीच व्यतीत केले. सदर भाग हा वेश्यावस्ती होती. स्वामींच्या निवासाने सर्व वस्ती पावन झाली. स्वामीजी अखंड बालभावात राहत असत. अनेक साधक सिद्धस्थान, गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर येथे तप करीत असत. मी करवीर येथे कुंभार स्वामी या नावाने अवतार घेतला आहे. तेथे जावे असे स्वप्नदृष्टांत झाले. स्वामींनी केव्हाही कोल्हापूर सोडून बाहेर गेले नाही, पण कित्येक वेळा भक्तांना नरसिंहवाडीस स्वामींची भेट होत असे. आम्ही स्वतः सिद्धान मागत असता तुला का भ्रांत पडली? तू असे कसे केले? तुला चिंता कशाची पडली होती? आज तुझी व्यथा संपली. त्यामुळे आता येथे येऊ नको. घरीच श्रीकृष्णनाथाला आणून त्याच्या सेवेशी एकनिष्ठ व्हावे. तू त्वरित म्हैसाळ गावी गेल्यास तुला तिथे श्रीगुरू भेटतील. गेलेला क्षण पुन्हा येणार नाही. गुरुला घेऊन ये व या लौकी सौख्य साधनाचा लाभ घे. ताराबाई जागी झाली. ती लगेच करवीरी आली व घोड्याचा रथ बरोबर घेऊन विलंब न करता गुरूंकडे गेली. म्हैसाळकरांच्या घरी येऊन गुरुमाऊलीला साष्टांग वंदन केले व म्हणाली, हे करुणाघन गुरुराया,
तू घरी चलून आलास असताना देखील मी तुला ओळखले नाही. मी किती हीन स्त्री आहे व कसल्या मायेला भुलले होते कोण जाणे. तुला ओळखले नाही तरी हा अन्याय पोटी घालून श्री गुरुराया घरी चलावे. तिचा हात धरून श्रीकृष्ण म्हणाले, रथ तयार कर. ते ऐकून तिला फार आनंद झाला व ती म्हणाली, मी कृतकृत्य झाले. याप्रमाणे श्रीगुरूंनी ताराबाईच्या घरी 25 ते 30 वर्षपर्यंत वास्तव्य केले. या अवधीत कृष्णालाड, येतवड्यांचे देवगोंडा, कागलचे हरिपंत, मिरजेचे मल्लभट्ट जोशी, सिद्धनेरलेकर, वासुदेव दळवी, दादा पंडित, व्यासशास्त्री, रामभाऊ पुजारी, नामदेव चव्हाण, बाळकृष्ण रशिवडेकर वगैरे बरीच मंडळी महाराजांची परमभक्त बनली व त्यांची सेवा करू लागली. मध्यंतरीच्या काळात एका दोघांनी श्रीगुरूंना ताराबाईच्या घरातून काढून दुसरीकडे ठेवावे असा कट रचला, परंतु श्रीगुरूंनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की ताराबाईंनी श्री हनुमानाची फार भक्ती केली आहे की त्यामुळे श्री हनुमान ताराबाईपुढे भक्तीमुळे जखडला गेला आहे व मी हनुमंताचा अंश असल्याने येथे राहून तिच्या भक्तीच्या रुपयातील 25 पैसे देखील देणे भागवले जात नाही. या दृष्टांतामुळे महाराजांना कुंभार गल्लीतील ताराबाईंच्या घरातून हलवण्याचा विचार त्या लोकांनी रद्द केला. स्वामींनी श्रावण वद्य दशमी दिनांक 20 ऑगस्ट इसवी सन 1900 रोजी पहाटे देह विसर्जन केला. त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमठीत समाधी देण्यात आली. श्री महाराज असेपर्यंत परमपूज्य ताराबाईंनी स्वामींची मनोभावे सेवा केली. रोज काकड आरती, धूप आरती, शेजारती अशा आरत्या करीत असत. जेवण झाल्यावर सुवासिक विहाडी अर्पण करीत. सदर गल्लीला सध्या श्री दत्त महाराज गल्ली असे नाव आहे. सदर स्थान जागृत असून श्री स्वामी आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. नंतर शिष्यमंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली. तिचे स्थान जवळच गंगावेस येथे असून ती निजबोध मठी म्हणून ओळखली जाते. वैराग्यमठीपासून हे ठिकाण चालत 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला. या कारणाने तिला व्यासमठी असे म्हणतात. श्री स्वामींचे संपूर्ण चरित्र श्री कृष्ण विजय या नावाने कोल्हापुरातील शिष्य नारायण मुजुमदार यांनी 2 भागात लिहिले आहे. आषाढानंतर श्रावणातील पंधरवाडा ही संपून गेला. अशा वेळी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी ताराबाईंच्या घरी समाधी कशी घेतली आपण हे पाहूयात. श्री भगवान श्रीकृष्ण जन्माची गोकुळाष्टमी आली. नेहमी मठीत श्री स्वामींच्या सहवासामध्ये हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात भजन पूजन करून संपन्न केला जात असे. याही वेळेस नेहमीप्रमाणे सर्व भक्तजनांनी उत्साहाने एकत्र येऊन हा उत्सव सुरू केला. स्वामींची प्रकृती ठीक नसतानाही त्याप्रसंगी काही काळ ते आपल्या सिंहासनावर येऊन बसले. नेहमीचे श्रीकृष्ण जन्माचे भजन चालू होते. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ जवळ येऊ लागताच सर्वांना गुलाल फुले उधळण्यासाठी वाटली गेली. परंतु यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेपूर्वी श्री स्वामींनी फुले व गुलाल उधळून दिला व ते आपल्या सिंहासनावरून उठून त्वरित आत पलंगावर जाऊन निजले. स्वामींची ही कृती सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली. स्वामींना सोडून इतरत्र जाणेच भक्तमंडळींना सुचेना. दिवस रात्र भक्तमंडळी सोबतच राहू लागली. स्वामींचा परमभक्त नामदेव श्रीक्षेत्री गाणगापुरी गेला होता. तिकडे त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्या स्वामींनी अगदी लवकरात लवकर वैराग्य मठीत येण्यास सांगितले. त्या आज्ञेनुसार नामदेवी तेथून श्री दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन थेट स्वामींच्या सगुण दर्शनासाठी ओढीने करवीर नगरीत आला. धावत पळतच कुंभार गल्लीतील वैराग्यमठी त्याने गाठले. तेथे स्वामींचे दर्शन घडताच त्याचे समाधान झाले. एकंदरीत सर्व समाचार ऐकून परमभक्त नामदेवांना स्वामींनी दृष्टांत देऊन गाणगापुरातून त्यांचे चरणी बोलावून घेतल्याबद्दल मनोमन धन्यता वाटली. त्याने स्वामींच्या चरणी वंदन केले. इतके दिवस रात्र स्वामी सोबत राहू थकलेल्या भक्तजनांनी त्या दिवशी नामदेवाला स्वामींच्या जवळ रात्री बसण्यास सांगितले. तेही आनंदाने श्री स्वामी सेवेत नामस्मरण करीत त्यांचे शेजारीच बसून राहिले. इतर भक्तजन थकून गेल्यामुळे गाढ निद्राधीन झाले. स्वामी व नामदेव दोघेच मठीत जागे होते.
हळूहळू रात्री समयी संपून मध्यरात्रीही उलटून गेली. ब्रह्ममुहूर्ताची पहाट उगवली. श्रावण वद्य दशमी शके 1822 सोमवार दिनांक 20 ऑगस्ट 1900 रोजीची ती पहाट. हलक्या आवाजामध्येच परमपूज्य श्री कृष्ण स्वामी सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या लाडक्या शिष्यास नामा म्हणून हाक मारली. शेजारीच बसलेले नामदेव अगदी तत्परतेने उठून श्री स्वामींना अत्यंत आर्जवाने होकार देत विचारू लागले, स्वामी, काय आज्ञा आहे? त्याच समयी जगतजननी श्री महालक्ष्मी अंबा मातेच्या मंदिरातील पहाटे 4च्या काकड आरतीचा परममंगल घंटानाद श्री क्षेत्र दक्षिण काशी करवीर नगरीमध्ये सर्वत्र निनादू लागला. नेमके त्याच वेळी श्री स्वामी परमभक्त नामदेवास कापूर लावण्याची आज्ञा केली. स्वतःच त्यांनी त्या कापूर आरतीने ओवाळून घेत आपली सगुण साकार अवतार लीला संपन्न केली. श्री स्वामींची जीवनज्योत त्या पहाटेच्या कापूर आरतीतील ज्योतीप्रमाणेच आपल्या चरित्र कार्याचा सुंदर सुगंध सर्वत्र पसरवीत बघता बघता अदृश्य झाली. नामदेवांनी हे पाहून करुण अंतकरणाने जोराचा हंबरटा फोडला. त्याचा आवाज ऐकून सर्व भक्तजन धावतच तेथे आले. आपल्या प्राणप्रिय श्री स्वामींची जीवनज्योत मावळल्याने पाहून सर्वजण विरह व्यतेने व्याकुळ झाले. सर्वांचाच आधार नाहीसा झाल्यामुळे जो तो दुःखाने आक्रंदू लागला. कोणी कोणाचे सांत्वन करावे हाच मोठा प्रश्न होता. मठीतील हे व्रत हळूहळू सर्वत्र करवीर नगरी व आजूबाजूस दूरपर्यंत पोहोचले. ज्याला समजेल तो अगदी धावत पळत आपली सर्व कामे सोडून मठीत श्री स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागला. आलेला प्रत्येक जण, लहान थोर, स्त्री पुरुष, श्री स्वामींच्या सहवासाला आता आपण मुकलो या भावनेने डोळ्यातून अश्रू गाळू लागला. सारे भक्तजन विरह दुःखाने शोक सागरी जणू बुडून गेल्याप्रमाणे दिसू लागले. सद्भक्त ताराबाईस दिलेल्या वचनानुसार स्वामींनी आपल्या समाधीसाठी कुंभार गल्लीतल्या वैराग्यमठीत ताराबाईंच्या घरी पुढील व्यवस्था करण्याची प्रेरणा सर्व भक्तजनांना दिली. त्यानुसार त्यावेळचे कोल्हापूरचे लोकप्रिय राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही श्री स्वामींचा महिमा जाणून सर्व भक्तजनांच्या इच्छेनुसार त्या स्थानी समाधी देण्याची परवानगी दिली. पूर्वनियोजित स्थळी भूगर्भामध्ये व्यवस्थित जागा करून परमपूज्य श्री स्वामींचा परमपवित्र देह यथावकाश त्या जागी पद्मासनस्थ केला. वेदमंत्र घोषामध्ये, नाम संकीर्तनाच्या गजरामध्ये अत्यंत सद्भावनेने अखेरची पूजा अर्चा केली गेली. स्वामींच्या पुण्यदायी पावन देहाभोवती मीठ कापूर भरून त्या जागी समाधीस्थ केला गेला. समाधीसाठी वापरण्यात आलेला पाषाण हा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराचा असून त्याला चंद्रमौळी पाषाण असे म्हटले जाते. त्यावर श्रींची प्रतिमा सर्व विधियुक्त भावभक्तीने स्थापन करण्यात आली व भजन पूजन अन्नदानादी यथासांग संपन्न झाले. स्वामींच्या पूर्वीच्या स्पष्ट शब्द संकेतानुसार श्री स्वामी देहाने नसूनही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती भक्तजनांना येऊ लागली. विरह दुःखाने व्याकुळ झालेल्या भक्तजनांना त्यांच्या असण्याचा अनुभव येऊ लागला. त्यामुळे सर्व भक्तजन श्री स्वामींच्या समाधीस्थानी दर्शन घेऊन पूर्ववत भक्तिप्रेमात रंगून त्यांचे नामस्मरण करीत आपापले कर्तव्य कर्म पार पाडू लागले. स्वामींच्या शिष्यमंडळीमध्ये कृष्णालाड, वासुदेव दळवी, रामभाऊ फारिक, महात्बा, वेणी माधव म्हणजेच रांगोळी महाराज, व्यास, बाळकृष्ण राशीवडेकर, महादेव भट, नामदेव महाराज, अनंत आळतेकर हे श्री स्वामी महाराजांच्या अंतरंग शिष्यांपैकी होत. हल्लीच्या काळात माधवराव टिकेकर, देवनार, मुंबई यांनी स्वामी आज्ञेने अनेक लोकांना या संप्रदायाची दीक्षा दिली. पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे, पुणे, श्री नाना परांजपे, लोणावळा, ज्ञानेश्वर काटकर, प्रज्ञापुरी, कोल्हापूर यांनीही स्वामी भक्तीचा प्रसाराचे कार्य केले. कृष्ण तारानिवास, वैराग्यमठी, दत्तगल्ली, महाद्वाराजवळ महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर हे स्थान. तसेच व्यासमठी, निजबोधमठी म्हणून फेमस आहे गंगावेस, कोल्हापूरमध्ये. नामदेव महाराज मठी, शुक्रवारपेठ, कोल्हापूर. स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र, आपटा फाटा, मुंबई.
गोवा महामार्गावर, तालुका रायगड, महाराष्ट्र. श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ, बद्रीनाथ अपार्टमेंट, शिवाजीनगर, दहिवली, कर्जत. श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ, दगडी बंगल्यासमोर, नेरळ, रायगड. श्रद्धा कल्पना, सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामी दत्तात्रेयांचे 4थे अवतार मानले जातात. पहिले श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यानंतर स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज, कृष्ण सरस्वती दत्त महाराज असे. श्री कुंभार स्वामी दत्त मंदिराचा पत्ता: श्री दत्त मंदिर, 147D वार्ड, कोल्हापूर. दत्तगुरु मित्रांनो.